गेवराई तालुक्यातील गढी या पुलावरती रात्री 11 वाजता अपघात झाला आणि या अपघातामध्ये गेवराई तालुक्यातील एकूण 6 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। यातीलच बाळासाहेब आतकरे या 35 वर्षीय तरुणाचा देखील मृत्यू झालाय। त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी या ठिकाणी त्यांचा काही मित्रपरिवार आणि शिवसेनेचे नेते सुद्धा दाखल झालेत। माझ्यासोबत त्यांचा मित्रपरिवार आणि नेते आहेत। काय सांगाल, कुटुंबियांना भेटलात, त्यांची घरची परिस्थिती कशी आहे आणि आता काही मागणी करत आहे का तुम्ही? मला असं वाटतं की काल जे अपघात झाला आहे त्यात 6 जण मृत्युमुखी पडलेले आहेत आणि 2-4 जण ॲडमिट आहेत। तर या सर्वाला कारण जे आहे ते गाडी पाण्यामध्ये व्हायबल झाली आणि ती डिवायडरवर आदळली होती। तर पाण्यामध्ये व्हायबल होण्याचं कारण हे आयआरबीने बांधलेला चुकीच्या पद्धतीचा रस्ता आहे। त्यामुळे मला असं वाटतं की त्या आयआरबीनं याचे कॉम्पेन्सेशन या गरीब मुलांना, होतकरू मुलांना द्यायला पाहिजे। हे जे मयत झालेले तरुण आहेत त्यांच्या सर्वांच्या घरची परिस्थिती कशी आहे आणि नेमकं काय करत होते? हे जे 6 जण तरुण आहेत मयत झालेले, हे सर्व सामान्य कुटुंबातले आहेत आणि जनरली सगळे 5 जण मॅरिड आहेत, 1 जण अनमॅरिड आहे आणि प्रत्येकाची कुटुंबाच्या हलाखीची परिस्थिती असल्यामुळे यांना सरकारने हे मदत करावी आणि आयआरबीने सुद्धा कॉम्पेन्सेशन नुसार त्यांना मदत करावी असं मला वाटतं। माझ्यासोबत शिवसेना नेते उभे आहेत। काय सांगाल बाप्पा, काय मागणी करताय, नेमकी काय परिस्थिती आहे कुटुंबाची आणि अपघात स्थळी सुद्धा तुम्ही जाऊन आला, तिथली काय परिस्थिती आहे नेमकी? काल रात्री जो काही गडीच्या ब्रिजवर अपघात झाला, त्या अपघातामध्ये जे काही गेवराई शहरातले 4 तरुण आणि त्या तरुणांचे इतर 2 ग्रामीण भागातले जवळच्या 5-10 किलोमीटरवरचे 2 तरुण मित्र, अशा 6 तरुणांचा, ज्यांचे वय 20 ते 35 वर्षाच्या वयोगटातले ते आहेत, तर ते पाहिल्यानंतर एवढं करून आणि हृदयद्रावक होतं की रात्री अक्षरशः हाडाचा रक्ताचा सडा त्या ब्रिजवर होता। आणि ज्यावेळेस हे मदत कार्य सुरू होतं तर आमचे सर्व गेवराई शहरातले, त्यांचा मित्रपरिवार, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख घटनास्थळावर होते। त्यांना आणल्यानंतर कसलीही संधी त्यांना औषध उपचाराची नव्हती। डॉक्टरांना ब्रॉड डेड म्हणून त्यांना घोषित केलं होतं आणि ते केल्यानंतर ज्यावेळेस आम्ही स्पॉट पाहिला आणि आज कुटुंबाची भेट, बाळासाहेब आतकरे माझे सहकारी मित्र होते आणि सर्वच कुटुंबाची आम्ही भेट घेणार आहोत। तर हे पाहिल्यानंतर आम्हाला जाणवलं की जे काही हे तरुण गेलेत त्यांच्या कुटुंबातले जे कर्ते होते, कमवणारा एकमेव तरुण ते होते आणि कुटुंबातला कर्ता माणूस गेल्यानं कुटुंब 6 जणांचे उघड्यावर पडलेत। त्यातला एक तरुण जो आहे सचिन नन्नवरे, त्याचं तर लग्न नाहीये, अविवाहित आहे। अशा कुटुंबातले तरुण गेल्याने त्या कुटुंबावर काळाचा आणि दुःखाचा डोंगर कोसळलाय। माझी पहिली मागणी अशी राहील, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडे आम्ही शिवसेनेच्या वतीनं, मी आणि गेवराईचे सर्व तालुका प्रमुख, आमचे जिल्हा प्रमुख यांच्या वतीनं निवेदन देणार आहोत आणि त्या निवेदनामध्ये हे जे 6 जणांचे कुटुंब आहेत त्या प्रत्येक कुटुंबाला एक 10 लाख रुपयाची मदत शासनानं वैयक्तिकरित्या या कुटुंबाला द्यावी अशी त्यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत या 2 दिवसामध्ये। त्याचबरोबर हे जे काही आयआरबीचं त्या ठिकाणी झालेला ब्रिज आहे, त्या आयआरबीच्या ब्रिज जर दोष असेल टेक्निकली, तर आयआरबीला तसं आम्ही पत्र देऊन आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्फत त्या रस्त्याची तज्ञ समितीची पाहणी करायला लावून तो जर सदोष ब्रिज असेल तर तो ब्रिज भविष्य काळामध्ये हे अपघात होऊ नयेत म्हणून आम्ही चांगलं करण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं प्रयत्न करणार आहोत। नक्कीच या ठिकाणी जे 6 तरुण मयत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना सरकारने सुद्धा आर्थिक मदत द्यावी आणि दुसरीकडे आयआरबीने जो केलेला रस्ता आहे त्या ब्रिजमध्ये देखील चुकीच्या पद्धतीने काम केल्याचा आज सकाळपासून सर्वच स्तरातून आरोप होतोय। त्या पद्धतीने आता आरटीओ कार्यालयाकडून देखील या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून या संदर्भातला प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे। मात्र आयआरबीने देखील या सर्व 6च्या 6 कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशा प्रकारची सुद्धा मागणी आता केली जाते आहे। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी।